पण तरी बरं हॉस्पिटल जवळ आहे. काय ग, कसला विचार करतेस? अगं डॉक्टर म्हणालेत ना ऑपरेशनला अजून वेळ आहे. अहो पण युट्रसचं ऑपरेशन म्हटलं की 3-4 लाखाचा खर्च आलाच ना. हो ते तर आहेच. बघू काहीतरी जमवाजमी करू, नाहीतर आपली 2 मुलं आहेतच की. अहो आपण सामान्य माणसं, त्याच्यात तुमची ही अशी प्रायव्हेट नोकरी, मी शिक्षिका. स्वतःच्या हिमतीवरती एवढं मोठं घर केलं, 2-2 मुलांची लग्न कार्य केली, शिक्षणं केली, त्यातच आपला सगळा पैसा संपला की. जेमतेम आता आपलं दोघांचं भागतंय. अगं कशाला काळजी करतेस? सांगितलं ना तुला, आपली मुलं आहेत ना. ते तर आहेच हो. अहो सांगायला विसरले, परवा अनेकाचा फोन होता. न चुकता फोन करते हो बिचारी. कोण ग? अहो माझ्या शाळेतली 1ली ते 10वी माझ्या हाताखालीच नाही का शिकली ती. अनघा? अच्छा अच्छा, ती कॅनडाला असते तीच ना? अगदी बरोबर. चला खूप उशीर झालाय, मला स्वयंपाकाचं बघू दे. द्या. आलो आलो. अहो बाबा काय झालंय तरी काय इथे तातडीने बोलवायला? बाबा जरा लवकर सांगा, मला पण ऑफिसला उशीर होतो. अरे जरा निवांत बसा तरी. सांगतो सांगतो. कसे आहात तुम्ही दोघे? बरे आहात ना? हो हो आम्ही बरे आहेत. आई लवकर सांग, मला जायला उशीर होतो ऑफिसला. अरे नाहीतरी तुम्हाला आई बाबांसाठी वेळ आहे कुठे? अहो बाबा नोकरी करायची, संसार सांभाळायचा की तुम्हाला भेटायला यायचो? नाहीतर काय. अरे अहो बाबा जरा प्लीज लवकर सांगा ना. अरे मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. डॉक्टरांनी हिचं युट्रेसचं ऑपरेशन करायला सांगितलंय. अहो करा ना, त्यात आम्ही काय करू शकतो? नाही नाही नाही, मी तुम्हाला काही करायला सांगत नाहीये. अहो म्हणजे थोडी पैशाची मदत झाली तर. किती खर्च आहे? म्हणजे बाबा प्लीज जरा लवकर सांगा ना. 3 ते 4 लाख लागतील. काय? बाबा हे बघा, मला सध्या खूप टेन्शन आहे. आरतीची आई आली आहे ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टरांची, आणि मला माझ्या मुलाची कॉलेजची फी पण भरायची आहे. बाबा मला नाही वाटत की यावेळेला मला जमेल. बाबा माझंही असंच आहे हो, पैशाची खूप टंचाई आहे. मी फार फार तर 25,000 तुम्हाला देऊ शकतो. मी फक्त 10,000 देऊ शकतो. अरे पण एवढ्या पैशात कसं होणार? बाबा काय घाई आहे, थोड्या दिवसांनी करू ना आपण. नाहीतर काय उगाच घाई करतायत. डॉक्टरांनी लगेच करायला सांगितलंय, नाहीतर अरे कॅन्सरवर जाईल रे. ते बघू नंतर. आता मला ऑफिसला जायला उशीर होतोय. चला चला निघतो आम्ही. चला. अरे अनघा कशी आहेस? ये. बस. अगं तू भारतात कधी आलीस आणि कळवलं नाहीस ते मला? बाई 8 दिवस झाले हा मला येऊ. ओ तुम्हाला किती फोन केले पण तुम्ही कुठे फोन उचलता, म्हणून शेवटी विचार केला चला प्रत्यक्ष बाईना जाऊनच भेटावं. बाकी कसं चाललंय तुझं आता? आणि मुलं काय शिकतात तुझी? एकदम मजेत.
मोठा मुलगा मेडिकलला आहे आणि धाकटा इंजिनिअरिंग करतोय. खूपच छान चाललंय बाई. अरे वा, छान छान. काका कुठे दिसत नाही? आहेत ना. अहो ऐकलत का? आलो आलो. अहो बघा तरी कोण आलंय. ही अनघा नेहमी फोनवर नाही का बोलत असते. हॅलो काका, कसे आहात? म्हणजे मी चहा टाकते. नको, मी घरून चहा वगैरे सगळं घेऊन आलीये बाई. आपण आता फक्त ना आज गप्पाच मारूया. बरं चालेल. बाकी कसं चाललंय तुझं? एकदम मस्त. छान छान. तुमचं रिटायरमेंट लाईफ कसं चाललंय? एन्जॉय करतायत तू दोघं? ठीक आहे, छानच आहे. काय झालं बाई? काही टेन्शन आहे का? नाही म्हणजे छानच चाललंय. हो ना. हाय, तुम्ही किती बारीक झालाय. काय झालंय? मला नाही सांगणार. अगं तिची तब्येत थोडी बरी नाहीये. डॉक्टरांनी युट्रेसचं ऑपरेशन करायला सांगितलंय. आपण लगेचच करूया. आता ना मी 15 दिवस इंडियामध्येच आहे. माझी तुम्हाला मदत होईल ना. तुम्ही दोघांनी काही सुद्धा काळजी करू नका. हो म्हणजे जरा डॉक्टर काय म्हणतात ते बघू आणि नंतर निर्णय घेऊ. बाई, तुमच्या डोळ्यात पाणी. काका काय झालंय? काही अडचण आहे का? अगं ऑपरेशनला थोडे पैसे कमी पडतात, त्यामुळे लगेच नाही करता येणार. मी आहे ना, मी देते पैसे. नको नको, मला कोणाकडूनही पैसे घेऊन काहीही करायचं नाहीये. मुलांनी तर मदतीसाठी साफ नकारच दिलाय. बाई, एक विचारू का? हे घर कोणाचं आहे? म्हणजे कुणाच्या नावावर आहे? आ? आमच्या दोघांचं आहे. तुम्हाला जर कोणाचे उपकार नको असतील ना, तर एक होऊ शकतं. तुम्ही हे घर विका आणि एखाद्या वृद्धाश्रम, पेड वृद्धाश्रममध्ये सुखाने राहा ना. तुम्हालाही तिथे आधार मिळेल आणि तुमच्यावर कोणाचे उपकार पण राहणार नाहीत. हा, असं होऊ शकतं? हो हो, का नाही होणार? माझ्या मावशीची मैत्रीण आहे ना, ती एका वृद्धाश्रमाची संचालिका आहे. माझ्या मावशीच्या बाबतीत असंच घडलं होतं. आपण हवं तर तिला भेटूया आणि तिचा सल्ला विचारूया. मग हवं तर तुम्ही दोघांनी विचार करा. म्हणजे बघा, हा तुम्हाला पटत असेल तर मी काय तुमच्या मदतीसाठी आहेच. हो हो, नक्कीच. अगं जिथे आमची मुलंच आमचा आधार नाही, तिथे दुसऱ्याचा आधार काय मिळणार? ठीक आहे, मी ना उद्याच त्यांना फोन करून वेळ घेते. मग आपण त्याला भेटायला जाऊया. बाई, आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हां, आपण भेटूच उद्या. मी निघते आता. येऊ का? या ना या. आपण नंतर बोलूया. या ना बाई. हं? काका या. नमस्कार. 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 या. बसा बसा. मी अनघा, कामत मावशींची भाची. कालच तुमच्याबरोबर बोलणं झालं होतं. हो हो. ह्या माझ्या बाई शाळेपासूनच्या. आणि त्यांचे मिस्टर. नमस्कार. बोला ना, काय प्रॉब्लेम आहे? आमचं खूप मोठं घर आहे. आम्ही दोघंच राहतो घरात आणि आमची दोन्ही मुलं आपापल्या संसारात. खरंय, हल्ली बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं. माझं ऑपरेशन करायचं आहे आणि पैशाची थोडी चणचण आहे आम्हाला. सगळी जमापुंजी मुलांच्या लग्नकार्यात आणि शिक्षणात खर्च झाली. आता आहे ते घर आणि
थोडीफार तुटपुंजी शिल्लक. म्हणून हे बघा, तुम्ही काही संकोच करू नका. आपल्याकडे बरेच मार्ग आहेत. म्हणजे हे जरी वृद्धाश्रम असलं तरी तुम्ही इथे स्वतंत्र आहात. म्हणजे बघा, आपल्याकडे 1 BHK 2 BHK फ्लॅट्स आहेत. ते तुम्ही विकत घेऊ शकता. ती तुमची स्वतःची प्रॉपर्टी होईल. आणि हे सगळं अगदी माफक दरात आहे. आम्ही कमीत कमी 10,000 फी घेतो. त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, झालंच तर आमच्याकडे दर आठवड्याला डॉक्टर चेकअपसाठी येतात. आणि शिवाय अदर ऍक्टिव्हिटी सुद्धा असतात. म्हणजे सकाळचा योगा, आम्ही हॉलमध्ये पिक्चर दाखवतो, झालंच तर आम्ही पिकनिक सुद्धा काढतो. एवढं सगळं? तुम्हाला तुमच्या वयाची माणसं मिळतात. आयुष्य कसं अगदी हसत खेळत आनंदाने जातं. अहो, शिवाय खत सुद्धा इथे माफक दरात मिळतं. जर तुम्हाला कधी वाटलं की तुमच्या मुलांकडे जाऊन राहावं तर तुम्ही तुमचं घर इतर वृद्धांना भाड्याने सुद्धा देऊ शकता. आहे की नाही? म्हणजे हे आमचं हक्काचं घर असणार आहे. तुम्ही जे तुमच्याकडे पैसे जमा राहतील त्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर अतिशय आनंदाने तुम्ही इथे जगू शकता. तुम्हाला पैशासाठी कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. कळलं? खूप छान कल्पना आहे तुमची. आम्ही दोघं विचार करून तुम्हाला निर्णय कळवतो. तुम्ही छान मार्गदर्शन केलं आम्हाला. अनघा, निघायचं? हो, चला. अहो. चला. अहो, हा, काय ठरलं तुमचं? कशाबद्दल? अहो, आपल्या घराबद्दल. मला वाटतं आपण हे घर विकू आणि त्या स्वामीश्री वृद्धाश्रमात एक घर बुक करू. त्यानंतर सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी रक्कम शिल्लक राहील. अगं, त्याच्या व्याजावर आपण मस्तपैकी जगू आणि शिवाय त्यात तुझं ऑपरेशन सुद्धा होईल. अहो, पण मुलं तयार होतील का? अगं, मुलांचा काय संबंध? अगं, हे घर आपण आपल्या रक्ताचं पाणी करून घेतलंय. ते येतात केव्हा तरी 6 महिन्यातून एकदा. हे बघ, मला तुझं मत हवंय. जिथे तुम्ही तिथे मी. झालं तर अगं, आपलं फक्त ठिकाण बदलणार आहे. अरे, मुलांचं काय? त्यांना वाटलं तर येतील तिथे भेटायला. ठरलं? ठरलं. आई, बाबा, अहो आम्ही काय ऐकतोय? होय, तुम्ही जे ऐकलंय ते खरंय. अरे, असा कसा निर्णय घेणार तुम्ही? अरे, आम्ही आहोत ना. हे बघा, हे घर आम्ही तुम्हाला विकू देणार नाही. का? ह्या घरावर तुमचा काय हक्क आहे? अरे, तुमच्या शिक्षणावर आणि लग्नावर आम्ही जो खर्च केला तो तुम्ही दिलात का आम्हाला परत? अहो बाबा, हे तर सगळेच आई वडील करतात. त्यात तुम्ही नवीन काय केलं? हो ना. अरे, मग मुलांचं म्हणून काही कर्तव्य आहे ना. आईच्या ऑपरेशनसाठी पैसा नाहीये आणि सासूच्या आजारपणासाठी पैसा आहे. वा. अरे, घरी कधी एक रात्र राहायला बोलवलं नाही. लाज वाटते आम्हाला तुम्ही मुलात म्हणून सांगायची. हो, ठीक आहे. हे बघा, आम्ही मदत करायला तयार आहोत, पण हे घर विकू नका. नकोय, मला तुमची मदत नकोय. आमचं आयुष्य जगायला आम्ही समर्थ आहोत. तुमच्या मदतीची मला काहीच आवश्यकता नाहीये. निघा तुम्ही. आई, बाबा, अहो,
आपला निर्णय झालाय. हो ना?